मॅडम जॉब मिळत नाहीये, इंग्लिश बोलता येत नाहीये, कम्युनिकेशन स्किल्स नाहीयेत, इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन होत नाहीये वगैरे वगैरे सगळं ठीक आहे. पण इंटरव्ह्यूला जो रेझ्युमे तुम्ही देताय तो नक्की बरोबर आहे का याचा तुम्ही कधी विचार केलाय का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया एक भारी रेझ्युमे कसा बनवायचा, परफेक्ट रेझ्युमे कसा बनवायचा. फ्रेशर असो किंवा एक्सपिरियन्स्ड असो सगळ्यांसाठी हे एक डॉक्युमेंट अतिशय महत्त्वाचं असतं. रेझ्युमेवरूनच आपल्याला कंपनी इंटरव्ह्यूसाठी सिलेक्ट करते. त्यासाठी रेझ्युमे ही फर्स्ट स्टेप आहे, पहिली पायरी आहे आणि तुमची ही पहिली पायरी यशस्वी व्हावी त्यासाठीच मी हा व्हिडिओ आणलेला आहे. चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला. मी तुम्हाला आता व्यवस्थितपणे हळूहळू सगळं सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे कळून जाईल आणि तुम्ही तुमचा रेझ्युमे चांगल्या प्रकारे बनवू शकाल. ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपण बेसिक डिफरन्स समजून घेऊया CV आणि रेझ्युमे मधला. CV म्हणजे करिक्युलम वायटे. CV इज नॉट इक्वल टू रेझ्युमे. ठीक आहे. रेझ्युमे 1 किंवा 2 पानी असतो, 1 or 2 पेजेस मॅक्स. आणि CV देयर इज नो लिमिट ऑन द पेजेस, किती पण पानांचा असतो, 2 3 4 5. ठीक आहे. बाकी जे फरक आहेत ते स्क्रीनवरती डिस्प्ले होत आहेत. स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि नंतर वाचा. ओके, हे तुम्हाला नंतर उपयोगी येईल. आता पाहूयात स्टेप नंबर 1. रफ पेपर घ्या. सगळ्यात आधी एक प्लेन पेपर घ्या आणि जे जे पॉईंट्स रेझ्युमेमध्ये टाकणं इम्पॉर्टंट आहे त्यात तुम्ही ते लिहून काढा. जसं की नेम, एक्सपिरियन्स, एज्युकेशन एटसेट्रा. मी जसं जसं तुम्हाला सांगेन तसं तसं तुम्ही ते रफ पेपरवर एका फॉर्मॅटमध्ये तयार करा. त्या फॉर्मॅटमुळे तुमचा रेझ्युमे प्रोफेशनल अँड इम्प्रेसिव्ह दिसतो, जेणेकरून तुमचे सिलेक्ट व्हायचे चान्सेस वाढतात. ठीक आहे. सो डू फॉलो स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 2 इज युअर नेम. सगळ्यात आधी टॉपवर लिहा तुमचं नाव आणि नेहमी लक्षात ठेवा की तुमचं नाव नेहमी मोठ्या फॉन्ट्समध्ये लिहिलं पाहिजे अँड बोल्ड असलं पाहिजे, कारण तुमचं नाव क्लिअरली दिसणं इम्पॉर्टंट आहे. घाबरू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओच्या शेवटी 2 सॅम्पल रेझ्युमे दाखवणार आहे. ठीक आहे. स्टेप नंबर 3, करियर ऑब्जेक्टिव्ह. नो, व्हॉट इज अ करियर ऑब्जेक्टिव्ह? इट्स अ कमिटमेंट. स्टेट अ गोल दॅट आयडेंटिफाईज who you are and what you want to achieve. स्वतःचं एक ध्येय निश्चित करा जेणेकरून तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला काय प्राप्त करायचं आहे याची आयडिया समोरच्याला येईल. फॉर एक्झाम्पल तुम्ही लिहू शकता टू ॲक्ट ॲज अ कम्युनिटी ऑर्गनायझर वेअर आय कॅन यूज माय ह्युमन रिलेशन्स, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अँड रिसर्च स्किल्स. ऑलराईट. स्टेप नंबर 4 इज कॉन्टॅक्ट डिटेल्स. आता यात खूप जण तुम्ही चूक करता, पूर्ण ॲड्रेस लिहित बसता जे की इम्पॉर्टंट नाही आहे. मला तुमच्या ॲड्रेसची गरज नाही आहे. इंटरव्ह्यूवर काय करणार आहे, तुमच्या घरी येऊन जेवण करणार आहे? नाही ना. पाहिजे असेल तर तुम्हाला मागून घेईल, पण ते तुम्हाला रेझ्युमेवर मेन्शन करायची गरज नाही आहे. सो स्किप दॅट पार्ट. फक्त 3-4 गोष्टी या इम्पॉर्टंट असतात ज्या तुमच्या रेझ्युमेमध्ये पाहिजे. दॅट इज नंबर 1 तुमचा मोबाईल नंबर, जेणेकरून तुमच्याशी कॉन्टॅक्ट होऊ शकेल. ठीक आहे. नंबर 2 तुमचा ईमेल ॲड्रेस. अँड प्लीज 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 वियर्ड ईमेल ॲड्रेस टाकू नका. princess1998@gmail.com किंवा chocolateBoy@gmail.com. प्लीज असले ईमेल आय डीज अजिबात टाकू नका. अँड मेल आय डीमध्ये खूप सारे डिजिट्स ॲड करू नका, ते अजिबात प्रोफेशनल वाटत नाही. जसं की Sachin879800 नाही. नो. ऑलराईट. सो ही चूक करू नका. नंबर 3 तुमच्या लिंक्डइन प्रोफाईलची लिंक त्यावर नक्की ॲड करा, ते अजिबात विसरू नका, कारण आजकाल सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे लिंक्डइन. सगळे HR आधी तुमचं लिंक्डइन प्रोफाईल चेक करतात. सो डोंट फॉरगेट टू ॲड दॅट. आणि अजूनही तुम्ही तुमचं अकाउंट ओपन नसेल केलं लिंक्डइनवर तर लगेचच ओपन करा अँड स्टार्ट कनेक्टिंग विथ प्रोफेशनल्स. लिंक्डइनमुळे तुम्हाला भरपूर इंटरव्ह्यू कॉल्स येऊ शकतात, कारण मोस्ट ऑफ द रिक्रुटर्स तिथूनच कॅन्डिडेट सर्च करतात. सो लिंक्डइन हॅज बिकम मोर इम्पॉर्टंट than your resume, so don't skip that. LinkedInनी हा व्हिडिओ स्पॉन्सर केलेला नाहीये. LinkedIn truly is very important. मी सुद्धा LinkedInवर आहे. LinkedIn इज अ प्रोफेशनल सोशल मीडिया म्हणू शकतो आपण. जसं इंस्टाग्राम फोटोज टाकण्यासाठी फेसबुक वापरतो, इंस्टाग्राम वापरतो, तसं LinkedIn प्रोफेशनल सोशल मीडिया तुम्ही म्हणू शकता. ऑलराईट. स्टेप नंबर 5 इज वर्क एक्सपिरियन्स. नेक्स्ट स्टेप आहे तुमचं वर्क एक्सपिरियन्स. जर तुम्ही फ्रेशर नसाल, म्हणजे जर तुम्ही एक्सपिरियन्स्ड असाल, तर ज्या कंपनीमध्ये तुम्ही आता काम करताय त्या कंपनीचं नाव सगळ्यात वर येईल आणि मग त्या आधीच्या जॉबचं येईल आणि मग त्या आधीच्या जॉबचं आणि सगळ्यात लास्टला तुमचा फर्स्ट जॉब येईल. ठीक आहे. सो असा सिक्वेन्स पाहिजे. खूप लोक अशी चूक करतात की त्यांचा फर्स्ट जॉब सगळ्यात वरती लिहितात आणि करंटली ज्या कंपनीमध्ये काम करतायत ते सगळ्यात लास्टला टाकतात. तर प्लीज असं करायचं नाही आपल्याला. तुम्हाला पहिल्या जॉबपासून सुरू नाही करायचंय, आत्ताच्या जॉबपासून सुरू करायचंय. ठीक आहे.
आलं लक्षात? आता त्यात काय काय लिहायचं आहे, तर सगळ्यात आधी तुमच्या कंपनीचं नाव, मग तुमचं डेझिग्नेशन, मग तुमचं कार्यकाळ ऑर ड्युरेशन. आता ड्युरेशनमध्ये डेट लिहायची तुम्हाला गरज नाही आहे की 10th मार्चपासून स्टार्ट केलं वगैरे, असं नका लिहू. फक्त मंथ अँड इयर इज इम्पॉर्टंट. फॉर एक्झाम्पल मार्च 2020 टू प्रेझेंट किंवा जून 2020 टू प्रेझेंट. अँड अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे, म्हणजे जर तुमची कंपनी जास्त फेमस नाही आहे तर तुम्ही कंपनीचं शॉर्ट 1 लाईन डिस्क्रिप्शन पण लिहू शकता, विच विल फोकस नॉट ऑन व्हॉट द कंपनी डज but on how good the company is, what the company has achieved. ओके, कारण HR हे बघण्यात इंटरेस्टेड नाही आहे की कंपनी नक्की काय काम करते, बट कसं करते अँड आजपर्यंत त्या कंपनीने काय अचीव केलं आहे हे बघण्यात त्याला इंटरेस्ट आहे, बाकी बघण्यात त्याला इंटरेस्ट नाही आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या ऑफलाईन कंपनीत काम करताय तर त्यांचे जे स्टोअर्स आहेत ते तुम्ही मेन्शन करू शकता. स्टार्टअप असेल तर त्याचे फाउंडर्सची नावं मेन्शन करा. अशा छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही 1 लाईनमध्ये एक्सप्लेन करू शकता. स्टेप नंबर 6 इज वर्क अचीवमेंट्स. नेक्स्ट आता येऊया तुमच्या वर्क अचीवमेंट्सवर. आता आपण फोकस करणार आहोत अचीवमेंट्सवर, वर्क प्रोफाईलवर नाही. हजारो लोक एक कॉमन मिस्टेक करतात, ती म्हणजे वर्क अचीवमेंट्स. मोस्ट ऑफ द पीपल राईट वॉट दे यूज टू डू ॲट द कंपनी, म्हणजे तिथे ते काय करायचे हे ते अचीवमेंट्समध्ये लिहायची चूक करतात. फॉर एक्झाम्पल कंडक्टेड ट्रेनिंग सेशन्स. HR ला त्यात काही इंटरेस्ट नाही आहे. त्याला माहिती आहे की तुम्ही सेल्समध्ये सेल्सचं काम करत होता किंवा मार्केटिंगमध्ये मार्केटिंगचं काम करत होता, हे ऑब्वियस आहे. त्याला हे जाणण्यात इंटरेस्ट आहे की तुम्ही तिथे किती चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल यू कॅन से कंडक्टेड कंप्लायन्स ट्रेनिंग फॉर 80+ मॅनेजर्स अक्रॉस 3 लोकेशन्स. किंवा अजून एक चांगलं एक्झाम्पल इज जॉब प्रोफाईल प्लॅन्ड इव्हेंट्स. ठीक आहे, अचीवमेंट्स organized a sold out charity event for 300 people and raised ₹11,25,000. त्यासोबतच कंपनीकडून मिळालेल्या अवॉर्ड्सला तुम्ही या सेक्शनमध्ये मेन्शन करू शकता, जो तुमचा एक प्लस पॉईंट होईल. आणि जर तुम्ही फ्रेशर असाल तर तुम्ही कॉलेजचे इम्पॉर्टंट प्रोजेक्ट्स तिकडे मेन्शन करू शकता, रिसर्च मेन्शन करू शकता, तुम्ही कोणत्या इंटर्नशिप्स केल्या असतील त्या तुम्ही मेन्शन करा. ऑल राईट. स्टेप नंबर 7 एज्युकेशन. एज्युकेशनमध्ये तुम्ही सगळ्यात आधी तुमचे रिसेंट ऑर लेटेस्ट डिग्री मेन्शन कराल, मग कॉलेजचं नाव अँड देन इयर ऑफ पासिंग. अँड जर तुम्हाला खूप चांगले मार्क्स असतील तर ते मेन्शन करा, अदरवाईज ठीकठाक असतील तर मेन्शन नाही केलं तरी चालेल, बिकॉज लिटरली नो वन फोकसेस ऑन युअर मार्क्स. जर फ्रेशर असाल तर मोस्टली 10th पर्यंतचे डिटेल्स टाका, बट जर तुम्हाला 3-4 वर्षांचा एक्सपिरियन्स ऑलरेडी असेल तर 10th अँड 12th पर्यंतचे डिटेल्स टाकण्याची गरज नाही आहे. ठीक आहे. स्टेप नंबर 8 एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज. आता इथे तुम्हाला तुमची ॲडिशनल इन्फॉर्मेशन लिहायची आहे. फॉर एक्झाम्पल तुमच्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज, हॉबीज, अशा गोष्टी ज्या तुम्ही स्पेअर टाईममध्ये करता बट विच आर ऑल्सो बेनिफिशियल, जेणेकरून समोरच्याला असं कळेल की तुम्ही एक टीम प्लेयर आहात, क्विक लर्नर आहात, तुम्हाला बऱ्याच गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे, नुसतं एका गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही आहे, अशा गोष्टी मेन्शन करायच्यात. फॉर एक्झाम्पल तुम्ही कोणत्या NGO सोबत काम केलं आहे और काही सोशल ॲक्टिव्हिटी करत असाल, लाईक प्लांटेशन और क्लिनिंग ड्राईव्ह प्रोग्राम्स वगैरे, तर अशा गोष्टी आपल्याला या पॉईंटमध्ये मेन्शन करायच्या आहेत. ऑल राईट. स्टेप नंबर 9 स्किल सेक्शन. नेक्स्ट इज स्किल सेक्शन. आता हा एक खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे, यासाठी आपण फोकस करणार आहोत करिअर ऑब्जेक्टिव्हवर. ज्या पोझिशनसाठी तुम्ही अप्लाय करणार आहात ना, त्या पोझिशनच्या रिलेटेड इम्पॉर्टंट स्किल्स तुम्हाला इथे ॲड कराव्या लागणार आहेत. म्हणून इथे भरकटून जायचं नाही आहे, पॉईंटनुसार जे रिलेटेड स्किल्स आहेत तेवढेच फक्त लिहायचे आहेत. ऑलराईट. बाकी ज्याचा संबंध नाही आहे ते काही आपल्याला इकडे लिहित बसायचं नाही आहे. एक्झाम्पल तुम्हाला मी एंडला देणारच आहे. ऑलराईट. रेझ्युमे कसा पाहिजे तो 2 स्क्रीनशॉट्स टाकेन मी रेझ्युमेचे, प्लस लिंकसुद्धा देईन डिस्क्रिप्शनमध्ये, सो दॅट तुम्ही बघू शकता सॅम्पल रेझ्युमे. ठीक आहे. स्टेप नंबर 10 इज ओपन मायक्रोसॉफ्ट ऑफिस ऑर अ गुगल डॉक्युमेंट. आता जेव्हा तुमचा रफ फॉर्मॅट एक पेपरवर रेडी आहे तेव्हा तुम्ही हा फॉर्मॅट आता व्यवस्थित मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये टाका. 1 by 1 प्रोफेशनल दिसेल असं बनवा. आता काही बोनस टिप्स मी देते ज्या तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहेत. नंबर 1, कोणत्याही पंक्च्युएशन मिस्टेक्स करू नका. ठीक आहे. कॉमा,
फुल स्टॉप मिस करू नका. नंबर 2, कोणत्याही स्पेलिंग मिस्टेक्स प्लीज करू नका. स्पेलिंग 2-3दा चेक करा. नंबर 3, कधीही रेझ्युमे वर्ड फाईलमध्ये शेअर करू नका. PDF फाईलमध्येच नेहमी शेअर करायची, ठीक आहे. वर्ड फाईल एडिट केली जाऊ शकते आणि अनप्रोफेशनल मानलं जातं. सो ऑलवेज शेअर युअर रेझ्युमे इन PDF फॉर्मॅट. नंबर 4, रेझ्युमेमध्ये ॲक्युरेट इंग्लिश यूज करा, ठीक आहे. करेक्ट इंग्लिश यूज करा. ग्रामॅटिकल मिस्टेक्स किंवा सेंटेन्स स्ट्रक्चरमध्ये चुका करू नका. अँड नंबर 5 इज डोंट यूज द टेम्पलेट. तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्ड ओपन केलं किंवा गुगल डॉक्युमेंट्स ओपन केलं, तुम्हाला रेझ्युमेचे असे रेडीमेड टेम्पलेट्स दिसतात जे तुम्ही अजिबात यूज करायचे नाही आहेत. बिकॉज हजारो लोक हे सेम टेम्पलेट्स यूज करणार आहेत आणि त्यामुळे ती डिझाईन खूप कॉमन होऊन जाते आणि HRला तेच डिझाईन्स बघून तेच फॉर्मॅट बघून कंटाळा आलेला असतो. म्हणून तुम्ही तुमचा रेझ्युमे असा बनवा की तो स्टँड आउट होईल, उठून दिसेल, बाकी सगळ्यांमध्ये कॉमन नको, ठीक आहे. मी तुम्हाला एक्झाम्पल्स म्हणून आता 2 रेझ्युमे दाखवते. 1 for fresher candidate and other for experienced. You can pause and take a screenshot and study about it afterwards. रेझ्युमे रायटिंग किंवा जॉब इंटरव्ह्यूज किंवा जॉब रिलेटेड सिरीज जर तुम्हाला हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा की मॅम येस वी आर इंटरेस्टेड. जितक्या मला पॉझिटिव्ह कमेंट्स येतील तितके मी आणखीन जॉब रिलेटेड व्हिडिओज तुमच्यासाठी आणत राहीन. तर फ्रेंड्स, आय होप तुमचा रेझ्युमे आता तुम्ही नीट बनवाल आणि तुम्हाला जॉब इंटरव्ह्यूसाठी फोन येईल अशी आशा करते. हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. जॉब रिलेटेड सिरीज स्टार्ट करू की नको हे पण मला कमेंट करून सांगा. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामवर फॉलो नसेल केलं तर इंस्टाग्रामवर फॉलो करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर.